नवीन व्हिडिओ तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझं नाव निधी राणे आहे आणि प्रोफेशनली मी एक काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहे. या चॅनलच्या माध्यमातून मेंटल हेल्थ संबंधीच्या वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. गणपतीच्या निमित्तावर म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलूयात. आपला एखाद्या हायर पॉवर वरती असलेला विश्वास, त्याच्यावर आपली असलेली श्रद्धा ही कशी आणि कोणत्या पद्धतीने आपल्या मानसिक स्वास्थ्यामध्ये भूमिका बजावत असते याबद्दल थोडंसं समजून घेऊयात. आता आपल्या प्रत्येकासाठी हायर पॉवर म्हणजे काय ही कल्पना वेगवेगळी असू शकते. कोणासाठी ती देवाच्या स्वरूपात असेल, कोणासाठी ती निसर्गाच्या स्वरूपात असेल, युनिव्हर्सच्या स्वरूपात असेल, तर कोणासाठी ती दया, कर्म यासारख्या संकल्पनांच्या स्वरूपातही असू शकते. थोडक्यात काय, अशी कोणतीही संकल्पना जिला आपण आपल्या जीवनात एक हायर ऑर्डर म्हणून पाहतो. या हायर ऑर्डर वरती असलेल्या आपल्या विश्वासाचे वेगवेगळे पैलू वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करत असतात आणि ह्यातल्याच काही पैलूंबद्दल आज आपण या व्हिडिओत पुढे समजून घेऊयात. अतिशय महत्वाचा आणि आपण सगळ्यांनी जवळून अनुभवलेला पैलू म्हणजे या विश्वासात दडलेलं ते आशेचं किरण, ज्याला आपण होप किंवा उम्मीद असं सुद्धा म्हणतो, ज्याच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या तणावांचा, अनिश्चिततेचा, आव्हानांचा सामना करण्याचं बळ आपल्याला सतत मिळत राहतं. विश्वासात दडलेली ही आशा एक खूप पॉवरफुल कोपिंग टूल म्हणजेच अडचणींचा सामना करण्याचं एक खूप शक्तिशाली साधन असल्याचं रिसर्च मध्ये सुद्धा वारंवार समोर आलं आहे. त्यामुळे या आशेचं आपल्या मानसिक स्वास्थ्याशी एक डिरेक्ट नातं जोडलेलं आहे असं जरी आपण म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. दुसरा पैलू हा खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम बऱ्याचदा आपल्या पटकन नजरेत येत नाही. आपण आपल्या रोजच्या जीवनात ह्या हायर पॉवरशी कळत नकळतपणे काही ना काहीतरी संवाद साधत असतो. कधी तो संवाद प्रार्थनेच्या स्वरूपात असतो, तर कधी मॅनिफेस्टेशनच्या स्वरूपात असतो, तर कधी ग्रॅटिट्यूड जर्नलिंग म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करण्याच्या स्वरूपात असतो, तर कधी अगदीच तक्रारीच्या स्वरूपात सुद्धा असू शकतो. जर आपण या संवादांकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जणू अगदी कोणत्या तरी जवळच्या मित्राशी आपण एकदम मोकळेपणाने आपल्या आयुष्यातलं सुख दुःख, कठीण गोष्टी शेअर करतोय, अगदी तशा स्वरूपाचा काहीसा हा संवाद असतो. आणि कोणीतरी कोणतीही जजमेंट न बाळगता अगदी आपलं ऐकून घेतोय, आपल्याला मदत करणार आहे असंच आपल्याला त्यातनं भासत असतं. या संवादांमधनं बऱ्याचदा आपल्यापर्यंत कळत नकळतपणे खूप महत्वाचे मेसेजेस पोहोचत असतात, जसं की आपण ह्यात एकटे नाही, आपल्या सोबत आपल्याला समजून घेणारं, सपोर्ट करणारं कोणीतरी आहे असं ते आपल्याला भासवत असतं. टू फील हर्ड, टू फील अंडरस्टूड, टू फील सपोर्टेड ह्या माणसाच्या खूप महत्वाच्या आणि बेसिक गरजा आहेत. ज्या गरजा जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा त्याचा बऱ्याचदा निगेटिव्ह परिणाम आपल्याला आपल्या मानसिक स्वास्थ्यावरही पाहायला मिळतो. पण या संवादांच्या मार्फत आपल्या नकळतपणे थोड्या जास्त प्रमाणात या गरजा पूर्ण व्हायला मदत होत असते. त्यामुळे त्याचा एक सकारात्मक परिणाम सुद्धा आपल्याला आपल्या मानसिक स्वास्थ्यावर बघायला मिळू शकतो. तिसरा पैलू हा खूप पॉवरफुल आहे आणि त्याच्याबद्दल समजून घेणं ही काळाचीच एक गरज बनली आहे असंच म्हणावं लागेल. आजच्या काळात एकटेपणाला म्हणजेच लोनलीनेसला एका पेंडेमिक प्रमाणे बघितलं जातंय. या भावनेमुळे आपण अनेक लोकांमध्ये घेरलेले असतानाही कुठेतरी एकटे आहोत, आपल्याला कोणीही समजून घेणारं नाही असंच आपल्याला भासत राहतं. आपल्या हायर पॉवर वरती असलेल्या विश्वासाच्या जोरावर, त्या विश्वासाच्या मार्फत जेव्हा आपलं त्या हायर पॉवर सोबत एक नातं डेव्हलप होतं, त्या नात्याच्या जोरावर त्याच हायर पॉवर वरती विश्वास असणाऱ्या, श्रद्धा असणाऱ्या इतर लोकांशी सुद्धा नातं जोडलं जातं, इतर समूहांशी आपलं नातं जोडलं जातं. किंवा गणपती सारख्या सणाच्या निमित्ताने जेव्हा ओळखीचे, अनोळखीचे लोक एकत्र येऊन हाच विश्वास, श्रद्धा आरत्यांच्या मार्फत, प्रार्थनांच्या मार्फत एकत्रपणे साजरे करतात, तेव्हा ती आपुलकीची, एकोप्याची भावना त्या एकटेपणाच्या भावनेच्या विरोधात एक अँटीडोट म्हणून काम करत असते
आणि त्याचा एक सकारात्मक परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होताना आपल्याला जाणवू शकतो. चौथा पैलू हा खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला पर्सनली थोडासा तो मजेशीर वाटतो. हा आपल्या हायर पॉवर वरती असलेला विश्वास हा बऱ्याचदा एका मध्यस्थाप्रमाणे काम करत असतो असं मी म्हणेन. आता कसली मध्यस्थी आणि कशातली मध्यस्थी? तर जेव्हा आपल्या मनासारख्या गोष्टी होत नसतात, आपल्याला हवं असतं ते मिळत नाही, जे जसं घडायला हवं असतं तसं घडत नसतं, तेव्हा त्या कठीण परिस्थितींचा, त्या अडचणीच्या परिस्थितींचा अर्थ लावण्याच्या प्रोसेसमध्ये हा विश्वास एका मध्यस्थाप्रमाणे काम करत असतो. तेव्हा आपलं मन काही वेळेला आपल्याला असं सुचवतं की जे झालं ते कदाचित चांगल्यासाठीच झालं असेल, किंवा प्रोबेबली युनिव्हर्स इज प्लॅनिंग समथिंग बेटर फॉर मी, वगैरे वगैरे. आता हे अशा पद्धतीचे लावलेले अर्थ त्यावेळेच्या त्या तणावाच्या, अनिश्चिततेच्या, कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला कुठेतरी ती स्थिरता म्हणजे स्टेबिलिटी शोधायला मदत करत असतात. आणि त्यावेळी, त्या क्षणी, त्या विश्वासाच्या जोरावर त्या पद्धतीने लावलेला तो अर्थ आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यामध्ये नकळतपणे बऱ्याच अंशी मदत करत असतो. आता हे सगळं समजून घेतल्यानंतर मला एवढीच आशा आहे की हा विश्वास आपल्या मानसिक स्वास्थ्याच्या, आपल्या मानसिक तंदुरुस्तीच्या प्रवासात कायम आपल्या सगळ्यांचा साथी बनून राहील आणि एक जबाबदारपणे आपण त्याचं एक कोपिंग टूल किंवा प्रोटेक्टिव्ह टूल म्हणून वापरही करू शकू. तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर उपयोगी वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात आम्हाला मदत करा. जर तुमच्या हायर पॉवर वरती असलेल्या विश्वासाचे वेगवेगळे पैलू, वेगवेगळे अनुभव तुम्हाला आमच्यासोबत शेअर करायचे असतील तर नक्की ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून कळवा. चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रत्येकाचं सबस्क्रिप्शन आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. बेल आयकॉनला सुद्धा हिट करायला विसरू नका, जेणेकरून आमचे सगळे व्हिडिओज वेळच्या वेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पुढच्या व्हिडिओत लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या.